नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संघपाल चक्रनारायण. आता सर्व विद्यार्थी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची तयारी करत असतील. याच तुमच्या कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या तयारीला आणखी धारदार बनवण्यासाठी भगीरथ आय एस अकॅडमीने आपल्यासाठी एक टेस्ट सिरीज आणलेली आहे, ज्यामध्ये तुमच्याकडनं 16 टेस्ट पेपर आम्ही सॉल्व्ह करून घेणार आहे. मराठी आणि इंग्रजीचे जीएस चे पेपर हे वेगळे असतील. मी मराठी आणि इंग्रजीचे 16 पेपर बोललेलो आहे. आता या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय आहे ना, थोडंसं टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य समजून घ्या. एमपीएससी प्रमाणेच एक्झाम सेंटरवर बैठक व्यवस्था. आपण ज्या वेळेला एमपीएससी ची परीक्षा द्यायला जातो, ग्रुप बी ची असेल ग्रुप सी ची, ज्या प्रकारे बसण्याची तिथं व्यवस्था केलेली असते, सेम व्यवस्था इथं असणार आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना जो परीक्षा देण्याच्या वेळेस, ऍक्च्युअल परीक्षा देण्याच्या वेळेस त्याला जो अनुभव येतो, तोच सेम अनुभव त्याला इथे येईल. म्हणजे मानसिक दृष्ट्या तुम्ही इथं तयार व्हाल एवढं लक्षात घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट, या परीक्षेचं जे विश्लेषण आहे किंवा ही जी परीक्षा आहे, परीक्षा तुम्हाला ऑनलाईन सुद्धा देता येणार आहे आणि ऑफलाईन सुद्धा देता येणार आहे. ऑनलाईन वाले ज्यांना जमत नाही आहे इथे यायला, ते ऑनलाईन देऊ शकतात. ज्यांना जमतं ते ऑफलाईन देऊ शकतात. तर जशी ही परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन आहे, त्याचं विश्लेषण सुद्धा तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्ही जर बघितलंय की प्रश्नपत्रिका आणि त्याच्यानंतर आपण ज्याच्यावरती आन्सर मार्क करतो, ती ओएमआर शीट एकदम आयोगाच्या पॅटर्न नुसार असणार आहे. म्हणजे आयोगाने आता 5 ऑप्शन्स दिलेले आहेत ओएमआर शीट मध्ये, तसेच 5 ऑप्शन्स आपल्या आन्सर की मध्ये असतील, आन्सर शीट्स मध्ये असतील, एवढं लक्षात घ्यायचं आहे. आणि प्रश्नपत्रिका जी सेट झालेली आहे, तिची जी डिफिकल्टी लेवल आहे, इट वुड बी सेम जशी आपली एमपीएससी ची असते तशी, एमपीएससी प्रमाणेच असणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथं दिसते की टेस्ट सिरीजच्या माध्यमातून संयुक्त गट ब व गट क मुख्य परीक्षेच्या संपूर्ण अभ्यासाची तयारी आणि रिव्हिजन सुनिश्चित करणे हा या टेस्ट सिरीजचा उद्देश आहे. म्हणजे पेपर जो सेट करण्यात आलेला आहे ना, म्हणजे मी जर इंग्रजीच्या बद्दल बोलायला गेलं तर आय हॅव सेट दिस पेपर्स इन सच अ वे की विद्यार्थी ग्रॅमरच्या प्रत्येक टॉपिकला असा स्पर्श करून जाईल, प्रत्येक टॉपिकला. आता हा स्पर्श करून घेणे का गरजेचं आहे, त्याचं रिझन आहे की तुम्ही या परीक्षेची, म्हणजे तुम्ही टेस्ट सिरीजला येताय तर ऑब्व्हियसली तुम्ही प्रिपरेशन करून याल. आणि जर मी सांगितलंय तुम्हाला की तुम्हाला प्रिपरेशन कशाची करायची आहे, तर तुम्ही ऑलरेडी त्याला प्रिपेअर्ड असाल. काही परीक्षा म्हणजे 4 पेपर मी टॉपिक नुसार सेट केलेले आहे. इंग्रजी आणि मराठीचे पेपर, पहिले 4 पेपर टॉपिक्स नुसार सेट झालेले आहेत आणि मग त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट दिलेली आहे, जेणेकरून विद्यार्थ्याची एकदम स्क्रॅच पासून तर ऍडव्हान्स लेवल पर्यंत तयारी आपोआप होईल. त्याला जास्त इकडे तिकडे पडण्याची गरज पडणार नाही. त्याला कळेल की त्याला काय करायचं आणि त्याला काय टाळायचं आहे. आता या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून आणखी एक उद्देश आहे आमचा, तो म्हणजे की विद्यार्थी स्वतःचं मूल्यमापन करू शकतो. तो स्वतः समजू शकतो की बाबा मी काय केलंय, मी काय करायला पाहिजे होतं, काय टाळायला पाहिजे होतं. त्याच गोष्टी आम्ही ज्या वेळेला इथं तुम्हाला गाईड करू, त्या सांगणार आहे की तुम्ही कुठल्या गोष्टी टाळायला पाहिजेत, कुठल्या गोष्टी करायला पाहिजेत. याचं मार्गदर्शन तुम्हाला अकॅडमीतील जे टीचर्स आहेत ते टीचर्स तुम्हाला करणार आहे. पुढे समजून घ्या, चुका ओळखून त्या टाळण्यासाठी समुपदेशन मी आता सांगितलेला आयोगाप्रमाणेच परीक्षा केंद्रावर आपलं काय असणार आहे, वातावरण असणार आहे. कशाचं, परीक्षेचं. परीक्षेचा वातावरण, पेपर देणारा तुम्हाला एक वेगळा व्यक्ती असेल, सुपरवाइज करणारा एक व्यक्ती तिथं असणार आहे. कळतंय तुम्हाला? तर त्याने काय होईल ना की तुमच्या मनात एकदम आपल्या एमपीएससीचा जी परीक्षा असते, जे सेंटर असतं, तिथं जे वातावरण असतं, एकदम तो त्या वातावरणात तुम्ही गेल्याचा अनुभव तुम्हाला येईल. आता पुढे बोलण्याच्या आधी, ही जी ऑफलाईन आपली टेस्ट सिरीज आहे, याची फीज फार कमी आहे. याची ऑफलाईनची फक्त 799 आणि ऑनलाईनची सुद्धा त्याच्याही पेक्षा कमी, फक्त 499 रुपये. खूप कमी फीज आहे. आणि एवढ्या फीज मध्ये तुम्हाला 16 पेपर, त्याचा अनालिसिस, 16 फक्त मराठी आणि इंग्रजीचे बोललेले आहे मी. त्याच्या व्यतिरिक्त जीएस चे पेपर्स वेगळे असतील. आता या पेपरला कसं सेट केलेलं आहे ना, हे समजून घ्या, हे अत्यंत महत्वाचं आहे. अशी टेस्ट सिरीज रेअरली कोणी सेट करतं. आता याच्यात काय केलेलं आहे की मी पहिला टॉपिक घेतलेला आहे. पहिल्या टेस्ट सिरीज मध्ये पहिला टॉपिक बेसिक्स ऑफ इंग्लिश ग्रामर घेतलेला आहे. त्याचबरोबर टेन्सेस घेतलेला आहे, व्हॉइस, कंडिशनल सेंटेन्सेस याच्यामध्ये घेतलेले आहेत.
हे जे टॉपिक मी इथं घेतलेले आहेत 4 पहिले, त्याच्यावरती मी 25 क्वेश्चन्स ग्रॅमरचे घेतलेले आहेत आणि व्होकॅब्युलरीचे 3 टॉपिक घेतलेले आहेत, सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि फ्रेजल वर्ब्स, याच्यावरती 20 प्रश्न घेतलेले आहेत आणि मग उरलेले 5 प्रश्न जे आहेत ते रीडिंग कॉम्प्रिहेन्शन वरती मी तुमच्यासाठी ठेवलेले आहेत. असंच तिकडे सुद्धा करण्यात आलेलं आहे मराठीसाठी. आता याने काय होईल की यू विल प्रिपेअर फॉर दिस 4 टॉपिक्स इनिशियली, then you will prepare for these topics for the second test, and for the third test you will prepare these topics. For the fourth test you will prepare these topics. You will see की याच्यामध्ये vocabulary जे दिलेली आहे ती सुद्धा वेगळी आहे. In the second test we are asking you questions based on correct spelling error वरती विचारतो. त्याचबरोबर प्रोव्हर्ब्स वरती तुम्हाला प्रश्न विचारतोय. तुम्ही म्हणाल प्रोव्हर्ब्स, इडियम्स अँड फ्रेजेस तिथं दिलेलं नाही, तर इडियम्स अँड फ्रेजेस ह्या वेगळ्या ठेवलेल्या आहेत. इडियम्स अँड फ्रेजेस, प्रोव्हर्ब्स या दोन्ही भाग वेगळे आहेत. कसे ते तुम्हाला तिथं कळणार आहे ज्या वेळेला तुम्ही पेपर द्याल आणि तुम्हाला माहिती असेल तुम्ही मेन्सची तयारी करता, दॅट मीन्स यू आर अवेअर अबाउट दी इडियम्स अँड फ्रेजेस अँड प्रोव्हर्ब्स. मग तुम्हाला इथं लक्षात येणार आहे की प्रत्येक ठिकाणी इथं बघा, इथं वन वर्ड सबस्टिट्यूशन, होमोफोन्स, होमोनम्स आणि होमोग्राफ्स वरती प्रश्न घेतलेले आहेत मी. खाली जर बघाल तुम्ही तर खालचे जे टॉपिक्स आहेत ग्रामरचे वेगळे आहेत आणि त्यानंतर इथं स्पेशली जे क्वेश्चन्स घेतलेले आहेत शेवटच्या टेस्ट सिरीज मध्ये मी फक्त इडियम्स आणि फ्रेजेस वरती घेतलेले आहेत. आता सर्व व्होकॅब्युलरीचे टॉपिक इथं कव्हर नाही झालेले, काही जे राहिलेले असतील पॅरानॉम्स वगैरे किंवा मग आणि ॲनिमल साऊंड्स, तर ते मी कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सिरीज मध्ये घेतलेले आहेत. पण मोस्टली ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम जातोय ते इथं मी सर्वच्या सर्व इन्क्लूड केलेले आहेत. मग हे 4 टेस्ट झाल्याच्या नंतर तुमच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सिरीज सुरू होतात, ज्यामध्ये मी असं काही डिसाईड केलं नाही की या पर्टिक्युलर टॉपिकलाच विचारेल. मी तिथं प्रयत्न केलेला आहे की प्रत्येक टॉपिकला आयोगाप्रमाणे स्पर्श झाला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थी ज्या वेळेला तयारी करून येईल तो परिपूर्ण विषयाची तयारी करून येईल, म्हणजे परीक्षेत गेल्यावर त्याला कुठलीही अडचण जाणार नाही प्रश्न सोडवताना. ह्या प्रकारे हे टेस्ट सिरीज तुमच्यासाठी डिझाईन करण्यात आलेली आहे खास करून. पुढे याच्यानंतर हा 4था पेपर असणार आहे 7 मार्चला. त्याच्यानंतर तुम्हाला दिसतंय 14 मार्च, 21, 28, 4, 11, 18 आणि 25 ला तुमचे हे पेपर आहेत, ज्यामध्ये मराठी आणि इंग्रजी तर आहेच, त्याबरोबर GS चा जनरल सायन्स सामान्य अध्ययनचा पेपर सुद्धा तुम्हाला दिसतोय. अधिक माहितीसाठी आमचे नंबर इथं दिलेले आहेत 99 70 29 81 97 किंवा 90 90 90 67 77. That means 99702981979090906777. या नंबरवरती यू कॅन कॉन्टॅक्ट अस ऑन दिस नंबर्स. जर तुम्हाला काही अडचण असेल तर हे QR कोड दिलेले आहेत, रजिस्ट्रेशन साठीचा QR कोड आहे. यू कॅन स्कॅन दिस QR कोड फॉर द रजिस्ट्रेशन. देन देर इज अ QR कोड फॉर आवर टेलिग्राम चॅनल. यू कॅन सी दिस QR कोड. आणि एक्झाम सेंटर आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू, SP कॉलेज, तिलक रोड, पुणे. तर ही आमची या टेस्ट सिरीजची काही वैशिष्ट्य. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेत पास व्हायचं असेल ना तर तुम्हाला टेस्ट सिरीज सोडवणे फार आवश्यक असतं. टेस्ट सिरीज तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी तुमची परिपूर्ण तयारी करून घेत असते टेस्ट सिरीज. म्हणून टेस्ट सिरीज प्रत्येकानं जॉईन करावे आणि भगीरथची म्हटल्यानंतर प्रश्नच येत नाही. तर भेटूया SP कॉलेज आपल्या एक्झाम सेंटरवरती. थँक्यू व्हेरी मच.